माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। गोपनीय परिवाराच्या वतीने त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर भैयासाहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील साहेब यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। युवा नेते धनंजय साळुंखे पाटील यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। ठाकरे यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। सन्माननीय दादा आणि ठाकरे महाराज आमदार सचिन पाटील साहेब पटेल गुरुमाऊली भोजनालय या नवीन व्यवसायाचा या ठिकाणी शुभारंभ आणि हरिभक्तपरायण हरी महाराज गोपनार यांचे चिरंजीव स्वरांश उर्फ माऊली यांचा प्रथम अभिष्ट चिंतन सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। माढा लोकसभेचे माजी पाणीदार खासदार सन्माननीय रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर, त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय ते हरी महाराजांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण डॉक्टर प्रशांत ठाकरे महाराज अकोला, ज्यांचा आपण नेहमीच जी टॉकीज असू द्या सोनी मराठी या चॅनलवरती आपण त्यांचं कीर्तन बघतो। आणि या ठिकाणी जे उपस्थित आहेत सन्माननीय उपस्थित नाईक निंबाळकर शेरवण स्वराज नागरिक संस्था त्यांचे संगत आलेले फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय धनंजय साळुंखे पाटील, लोणंद सुधारणा बाजार समितीचे विद्यमान सभापती सन्माननीय प्राध्यापक सुनील शेळके सर यांचे गुरुमाऊली भोजनालयाच्या शुभारंभासाठी वेळात वेळ काढून उपस्थित आहात आपल्या सर्वांचं या ठिकाणी ज्याच्या शुभ हस्ते फलटण कोरेगाव विधानसभे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिन पाटील सर आणि हरी महाराजांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण डॉक्टर प्रशांत ठाकरे महाराज असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय अमरसिंह नाईक निंबाळकर भैयासाहेब आणि फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय भाऊ साळुंखे पाटील, त्याचबरोबर लोणंद कृषी बाजार समितीचे विद्यमान सभापती प्राध्यापक सुनील शेळके पाटील सर, या नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सचिन बापू शेळके पाटील, या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चिरंजीव स्वरांश उर्फ माऊली केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वांनी त्याला दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करूयात। वतीनं सहर्ष स्वागत करतो।
ज्यांच्या शुभ हस्ते हा गुलाब पुष्प असं या सन्मानाचं स्वरूप दादाने विनंती करेल की दादा आपण हा सन्मान या ठिकाणी आदरानं स्वीकार करावा. त्याचबरोबर गुरु असलेले गुरुवर्य हरिभक्तपरायण डॉक्टर प्रशांत ठाकरे महाराज अकोला यांचा सन्मान करण्यासाठी मी हरी महाराजांचे वडील या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती करेल की आपण महाराजांचा सन्मान या ठिकाणी आपल्या सोबत करावा. गुरुमाऊली संत बाळूमामा यांच्या चित्रेम आणि मृत्यूंच्या कादंबरी असे सन्मानाचं स्वरूप ज्यांना आपण नेहमीच जे टॉपिक सोनी त्याचबरोबर या चॅनलवरती प्रवचन कीर्तन सेवा करताना आपण नेहमी पाहतो. गुरुवारी हरिभक्तपरायण डॉक्टर प्रशांत ठाकरे महाराज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिन पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी होता. त्या ठिकाणी बरकडे महाराज आपल्याला विनंती आपण हा सन्मान या ठिकाणी करावं. हरिभक्तपरायण देवेकर महाराज नंतर यांच्या सन्मान या ठिकाणी आमदार महोदयांचा या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली ते अमरसिंह नाईक निंबाळकर भैया साहेब, चेअरमन स्वराज नागरी पतसंस्था यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. दादासाहेब कोळपे सरपंच ग्रामपंचायत सालप यांच्या हस्ते सन्मान. या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली ते सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती सन्माननीय आनंदराव मोहम्मद शेळके पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तत्पूर्वी भैयासाहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी संपन्न होता. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय भाऊ साळुंके पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. मी नगरीचे माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके पाटील यांना विनंती करेल की आपण धनंजय भाऊचा सन्मान या ठिकाणी करावा. या ठिकाणी सन्मान होत. सरांचा सन्मान करण्यासाठी खरं तर या लोणंदर कृषी उत्पन्न बाजार समितीला मागच्या आठवड्यामध्येच दुसरा क्रमांक या सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर सरांनी हा सन्मान सरांचा या ठिकाणी करावा. लोणंदर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती शेळके पाटील सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली ते सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती सन्माननीय आनंदराव मोहम्मद शेळके पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होता. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सन्माननीय सचिन बापू शेळके पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होता. कैलासभाऊ कोळपे आपल्याला विनंती आपण हा सन्मान या ठिकाणी सरपंच आणि युवा नेते सन्माननीय अशोकराव आपल्या या ठिकाणी सन्मान होतो. युवा नेते आबाजी रुग्ण यांना विनंती आपण हा सन्मान या ठिकाणी करावा. पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतो. त्याचबरोबर शिवसेनेचे युवा नेते सन्मान यांचा या ठिकाणी सन्मान होतो. त्या ठिकाणी उपस्थित असलेले
शिवाजीनगर गावचे ग्राम महसूल अधिकारी धुळा कराड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होता. या ठिकाणी होतोय. महाराजांना विनंती करून आपण सन्मान या ठिकाणी करावा. खरं तर ज्यांची ओळख आपल्या शिरेच्या वाडीचे उपसरपंच म्हणून आपल्या सर्वांना